बाबाची जयंती निमित्तानं आपण कार्यक्रम छान छान मस्त सुरुवात केली म्हणायचं. मला जास्त म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आमचं एकच आहे तत्व की साहेब आपल्याला समाज मंदिर बांधून देणार आहेत आणि त्या उद्घाटनाच्या टायमाला तर सगळी जमून आपण इथं कार्यक्रम भाग घेऊ. काय या बारीला म्हणजे आम्ही ह्याला गेलो होतो, सोलापूरला गेलो होतो. सोलापूरच्या तिकडे जाऊन मी इतक्या लांब कधी जात आहे, पण सरांबरोबर सोलापूरला गेले गाडीवर, माहितीये का. इथनं उपड्यावर यायचं म्हणलं तर मी तिथून दमून जाते, पण सोलापूर पस्तर गेले तर या महिन्यात सांगितलेलं आहे की ह्याचं काम होईल म्हणून सांगितलेलं आहे, समाज मंदिर बांधून भेटण्याचं. तर सांगायचं म्हणजे काय, बोलायचं भरपूर काय असतंय, पण काय कुणाला पटतंय नाही पटतंय, पण एक मी बोलते बरं का. आता तुम्ही नारळी फोडले ना तरी नारळ नाही फोडायचं, तुम्ही त्याच्यावर काय बोलायचं ते बोला. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगा म्हणून सांगितलेलं आहे. काय ज्या टायमाला बाबासाहेब आंबेडकर परदेशाला गेलेला असले तर आणि परदेशाहून आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांना लोक आपली सगळी बघायला गेली की बाबासाहेब आले म्हणून. कुणाला कळत नव्हतं की काय बोलावती. म्हणजे बाबासाहेब आंबेडकराचा चांग भलं, बाबासाहेब आंबेडकराचा चांग भलं, बाबासाहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि पुढे शांत बसवलं. बाबांनो, तुम्ही जर माझं नावाचा चांग भलं जर तुम्ही करत बसला तर तुम्ही करणार नाही. स्वतःच म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष म्हणजे काय असतो जीवनाचा, की आपल्याला म्हणजे शिका, काय शिका, दारू प्यायची शिका, गांजा वाढायचा शिका नाही, माणूस म्हणून जगायचं शिका. चांगलं शिक्षण घ्या काय आणि अशा पद्धतीचं शिक्षण घ्या, शिका, संघटित व्हा म्हणजे आज आपण या जयंती निमित्तानं सगळे एकत्र आलो, त्याला संघटना म्हणते. ती एकत्र येणं म्हणजे सुखादुखामध्ये कुणाला सामील व्हायला पाहिजे. नुसतंच बोलायचं आणि घरी गेले की आपलं व्हायचं, दुसऱ्या बाजूला बघितलं तरी तिकड टोल करून चालायचं, हे झालं नाही पाहिजे. त्याला संघटित होणं म्हणते. दुसरे संघर्ष करा, संघर्ष जीवनामध्ये तरुणपणापासून म्हातारापर्यंत संघर्ष काय घडवलेला संघर्ष. आता मी माझा एकच संघर्ष राहिलेला समाज मंदिर बांधायचं घ्यायचं संघर्ष. म्हणजे आपण तर जगत राहतोच, पण डोक्यामध्ये काय जे थाटल्या राहतंय ना ते सोडायचं नाही. संघर्ष आहे जीवनाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं आणि माणसासारखं वागायला शिकवलं. म्हणजे सांगायचं कारण काय की बाबासाहेब आंबेडकराचा चांग भलं जी म्हणत होते, मग बाबासाहेबांनी सांगितलं की असं नाही म्हणायचं, तुम्ही मला देवाऱ्यावर पुजाल आणि माझी पूजा करीत बसताल आणि मी जी सांगितलंय तुम्हाला ती विसरून जाचाल. फक्त तुम्ही माझ्याकडे अपेक्षा करताल की मला पावन होईल आणि मला ही करेल. तुम्ही मी सांगितलेलं काहीच करणार नाही. तर नाही, मी सांगितलेलं आहे त्यातच तुम्हाला चालावं लागेल. पुस्तकं वाचा, ज्ञान मिळवा, जेवढं काय मला मी सांगेल ते करावं लागेल. म्हणून त्यांनी 2 शब्द बोलते फक्त, माणूस मी, माणूस तुम्ही, माणूस मी, माणूस तुम्ही, देव नका मानू रे मला, देव नका मानू रे मला, सोबतीन रे माझ्या चला, सोबतीन रे माझ्या चला, माणूस मी, माणूस तुम्ही, माणूस मी, माणूस तुम्ही. चांगला देव नका मानू रे मला, सोबतीन रे माझ्या चला, सोबतीन रे माझ्या चला. देव म्हणताच चेव येतो अंधश्रद्धेला, देव म्हणताच चेव येतो अंधश्रद्धेला, घातक माणसाला ठरणाऱ्या विषमतेला, जिथं विस्मता तिथं स्थान नाही समतेला, तिथं कशाला सोडू माझ्या मग मी जनतेला, बंधुभाव करा जाण चांगला, बंधुभाव करा जाण चांगला, सोबतीन रे माझ्या चला, सोबतीन रे माझ्या चला.
जय भीम, जय भीम. जय भीम.